राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील नेते माजी महापौर सोलापूरमधील एक मोठं राजकीय प्रस्थ असलेले महेश कोठे यांचे वयाच्या 55व्या वर्षी निधन झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय। या घटनेने सोलापुरात खळबळ उडाली असून अतिशय धक्कादायक एक्झिट मानली जात आहे। महेश कोठे हे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते। नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडले आणि त्यानंतर थंडीमुळे रक्त गोठले आणि त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला। हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। महेश कोठेंचा जन्म 1 एप्रिल 1965 रोजी सोलापुरात झाला होता। 1992 साली महेश कोठे काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदाच विडी घरकुल परिसरातून नगरसेवक म्हणून निवडून आले। 1994 ते 1995 या दरम्यान सोलापूर शहराचे महापौर म्हणूनही महेश कोठेंनी काम पाहिले होते। 1992 पासून 2017 पर्यंत तब्बल 7 वेळा नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला। 2015 साली महेश कोठेंनी काँग्रेस पासून दूर होत शिवसेनेत प्रवेश केला। शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले। महेश कोठे 1992 ते 2017 या काळात 7 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते। नुकताच झालेली विधानसभेची निवडणूक महेश कोठे यांनी शरद पवार गटाकडून लढवली। महेश कोठे काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय कैलासवासी विष्णुपंत कोठे यांचे सुपुत्र होते। राजकारण त्यांनी लहानपणापासूनच अगदी जवळून बघितले। 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। विशेष म्हणजे शिवसेनेत प्रवेश करताच त्यांना विधानसभेचे तिकीट मिळाले आणि त्यांनी प्रणिती शिंदेविरोधात ही निवडणूक लढवली। 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत महेश कोठे यांचे तिकीट कापण्यात आले। शिवसेनेकडून तिकीट कापण्यात आल्यानंतर बंडखोरी करत कोठेंनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला। त्यानंतर कोठे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि 2024 ची निवडणूक त्यांनी थेट शरदचंद्र गटाकडून लढवली। मात्र या निवडणुकीमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला। विशेष म्हणजे 14 ते 15 नगरसेवक ते सोलापूर महानगरपालिकेत निवडून आणत होते। मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही। महेश कोठे यांना आमदार व्हायचे होते म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना आणि राष्ट्रवादी असा प्रवास केला होता। महेश कोठे यांनी 4 वेळा विधानसभा निवडणूक लढवली परंतु त्यात त्यांना यश आले नाही। 2019 साली महेश कोठे यांनी सोलापूर शहर उत्तर मधून काँग्रेस पक्षाकडून विधानसभा लढवली होती। भाजपचे विजयकुमार देशमुख यांनी महेश कोठेंचा पराभव केला होता। 2014 साली सोलापूर शहरामध्ये विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे माकपचे आडम मास्तर यांच्या विरोधात शिवसेना पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली। 2019 साली सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती। विशेष बाब म्हणजे महेश कोठे हे सोलापूरचे सर्वात तरुण महापौर होते। शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये जाण्यापूर्वी ते सोलापूर महापालिकेचे विरोधी पक्षनेते देखील होते। सोलापूर महानगरपालिकेचा त्यांना चांगला दांडगा अनुभव होता। ते सोलापूर मधील दिग्गज नेते होते। त्यांच्या अशा अचानकपणे जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळते। विमानाने त्यांचे पार्थिव हे प्रयागराज वरून आणले जाणार असल्याची माहिती आहे।